जावा जावा लवकर या. अभ्यास कर अभ्यास. खाऊ घेऊन या मला. खाऊ काय रोज रोज खाऊ? कधी आणता हो खाऊ? आणते. काही पण सरकार. घेऊन या. हा खोली पुसून घे. हा आता वाजत सकाळचे 10:40 आणि इथे लाईट गेली आमच्या इथे बदलापूरला. आत्ताच जस्ट लाईट गेली. मला खोली बसायची लाईट गेली बघा. इथं पाणी केलं मी. तर जरा मी तुला लिक्विड आणतो आणि लिक्विड टाकतो त्याच्यात. मग तुम्हाला दाखवतो. लिक्विड घेतलं आहे मी. लाईट तर गेली. लाईट का आलं नाही. थोडंसं लिक्विड टाकतो. ह्या लिक्विडमधनं सुगंध येतो. सुगंध टाकलं. ह्याला आता इथंच ठेवतो. जरा डेटॉल आहे थोडंसं. डेटॉल पण टाकतो. जमिनीवरचे सगळे कीटक नष्ट होऊन जातील ना. डेटॉल टाकतो थोडंसं. तो माझा विचार चालला आहे ना, एक अशी लाईट घ्यावी जी मोबाईलच्या वरती एखादं सेल्फी स्टिक वगैरे असतं ना, ट्रायपॉड वगैरे घेता येईल. त्याच्यावरती ती लाईट ठेवता येईल. कारण की मोबाईलच्या टॉर्चमध्ये जेव्हा पण ब्लॉग बनवतो ना, डोळ्यांना खूप त्रास होतो मला. मला आज सगळ्यांनाच त्रास होतो डोळ्यांना. मॉब देतो. आता सगळ्या लाद्या पटकन पुसून घेतो. लाद्यालाही घाण जरा ना. आताच 2 दिवसापूर्वी पुसलेल्या. परत एकदा पुसून घेतो. तर घरीच ना सध्या पुसायला काय हरकत आहे. तर फटाफटा पुसायला घेतो लाद्या. ओके मित्रांनो, लादी पुसून झाल्यावरती आमच्याकडे लाईट आली आहे बघा. म्हणजे काय जादू आहे ना. आणि लादी पुसून झाली पूर्ण. एकदम लादी एकदम क्रिस्टल क्लिअर केली. हा डाग नाही. हे ह्याची पाखळी पडली आहे तिथं गुलाबाची. आणि तुम्हाला मी खूप दिवसाला याचा अपडेट काय दिला नव्हता. हाप लागली मला. दम लागलं. तरी ना आम्ही काय केलं म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या. त्यांना आम्ही थोडंसं धुतलं पहिल्यांदा. त्यांना भिजवलं चांगलं. आणि मग त्यांना 2 ताटल्यामध्ये सेपरेट करून त्यांना वाळायला ठेवलं. ते कमीत कमी 4-5 झालं. याच्या खाली जेव्हा तुम्हाला मी लास्ट टाकलं ना, त्या पाकळ्या ते सुटतातच आहे अजूनपर्यंत. तर आता ते बऱ्यापैकी खराब झाले आहेत. काय कसं बघ काही नरम आहे. तर यांना परत पट्टीला हवे घालायला ठेवायचे. कडक व्हायला पाणी तर असे कडक झाले पाहिजे. असं हात लावून दाबलं त्याला तुकडे झाले पाहिजे. तर जेव्हा आता आई येते जेव्हा काय पण बनवायचं ते बनवणार आहे ते बनवण्यात तुम्हाला दाखवतो. आता हवा सुटली आहे बघा एकदा. त्या पाकळ्या हिथं होत्या आणि खिडकी आहे ना एवढीच उघडी होती. सगळ्या पाकळ्या उडून इथपर्यंत आल्यात पार. आता या सगळ्या पाकळ्या मला उचलून परत तिथे ठेवायच्या आहेत. म्हणजे किती काम वाढलं ना. खिडकी थोडीशी उडी ठेवली मी हवा यावी म्हणून. तर किती काम वाढलं माझं बघा. आता मी अभ्यासाला बसलेलो. टी व्हीला मी जरा अभ्यासाचं बघत होतो 11वीचं. कारण की थोडे दिवस झाले क्लासला सुट्टी होती ना, म्हणून मग मी आपलं टी व्हीला बघत होतो. टाईमपास म्हणून पुस्तक वाचत होतो आणि ते बघत होतो. तर आता इथे बघता तर कामच वाढलं माझं. लई काम वाढलं बघा. सगळं सांडलं आहे. सगळं उचलून पहिलं ठेवतो मग अभ्यासाला बसतो. लई काम वाढलं यार. मित्रांनो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता जरा बाहेर आलो आहे. गार्डनमध्ये आलो आमच्या इथं माझ्या गार्डनमध्ये. आता मला मम्मीला बरं नाही म्हणून मम्मीने मला काम सांगितलं. मी काम करायला थोडंसं लेट केलं पण मी काम केलं. आणि मी लेट झालं म्हणून मी मम्मीकडून कबूल पण केलं की मम्मी माझं चुकलं. मी लेट केलं काम. तुम्ही सांगितलेलं त्यावेळी नाही झालं तर मला माफ करा. तर मम्मी तरी पण माझं ऐकत नाही. नुसतं सुनवायच लागलं. तर शेवटी मी रागा ना भांडण झालं आमचं मोठं. ते भांडण अजून वाढू नये म्हणून मी आपला गप्पा खाली नाही होणार. आणि जरा गार्डनमध्ये बसले. रिक्षामध्ये बसले तर बाजूला गार्डन आहे. तर खाली येऊन बसलं. तर सांगा काम केलं मी फक्त थोडंसं लेट झालं माहिती आहे. त्या कामाची जी वेळ असं त्या वेळेत झालं पाहिजे पण ते नाही झालं. पण माझ्याकडून झालं लेट. मी पण अभ्यास करत होतो. मी पण विसरलो टी व्ही बघतो होता. माझी काही चुकी आहे काय एवढी मोठी पण चुकी नाही ना सारखं सुनवायला. सॉरी मी तुमचं काम ऐकलं पाहिजे होतं. लवकर केलं पाहिजे त्याचे मी लेट केला. सॉरी. नुसतं सॉरी बोलून काय फायदा आहे. बस इथं सॉरी बोलून काय फायदा आहे सांग मला. चुका झाल्या नाही पाहिजेत. हे तुझ्याकडून पहिल्यांदा झालंय का. मग माहिती आहे ना तब्येत ठीक नाही चिडचिड होते. ओरडले असेल मी. शांत राहायचं. घर हे एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं.
मी ओरडले तू शांत बसायचं, कधी माझं चुकतं कधी तुझं चुकतं, एकमेकांना सांभाळून घेऊनच आपलं घर बनते. ही सवय पुढे चांगली नाही राहणार. काय केलंस तू आज? भांडण केलं आणि निघून गेलास, बरोबर ना? मग हे बरोबर आहे का? घर सोडून जाणं. बाहेर कोण सांभाळतं का? सांभाळेल का कोण? किती वेळचं जेवण देईल, झोपायला देईल? आहेत का मुंबईत घरं? मग एवढ्याशा कारणासाठी असले एवढे मोठे उपद्व्याप करायचे? केली असेल मी जास्त बडबड, पण तुझ्या चांगल्यासाठीच केले ना. काय मग? घरातले वाद बाहेर नसतात न्यायचे. बाहेरचं जग चांगलं नाहीये. मित्रांनो, तुम्ही हवा बघा किती सुटली आहे. इथं आहे बघा, आहे बघा. कुंडी पण पडली इकडं. हवा बघा कशी सुटली आहे. झाड बघा, हे झाड बघा. तुम्ही इथं तरी बघा इथं कसं झालंय ते बघा. आवाज बघा, आवाज.